ते स्टार्टिंग काही होते त्याच्यात क्लासच्या आपण याच्यासाठी करतो एखाद्याला कॅल्क्युलेशन ॲल्क्युलेशन एक तास आली मग ते बोलता येत नाही आलं काय नाही एकट्यात काय म्हणता आला का नाही आला का पोट्याचे लोक त्याने व्हिडिओ पाहिलं नाही समजते मास्टर शिकून नाही बाबा कोणाला म्हणजे गावात नेटच नसते कॉलेजचे लेक्चर असते वाह काय आहे प्रॉब्लेम तर प्रॉब्लेम आहे एक बार आहे क्रॉस सेक्शन डायमेन्शन आहे 220 mm by 40 mm पहिला नंबर पहिला नंबर काय प्रॉब्लेम a bar of cross section dimensions 20 mm by 40 mm is subjected to axial tensile force of 50 kilo newton. The change in length is 0.2 mm. Determine the change in width, change in depth, and volumetric strain if mu equals to 0.30. mu ची किंमत किती आहे 0.30. सुरुवात पहिला काय काय असते आपलं गिवन डाटा लिहायचं काय दिलेलं आहे गिवन डाटा इथून प्रॉब्लेम चालतो डायमेन्शन्स दिलेले ठीक आहे आता याच्यापैकी कोणाला बी घ्यायचं कोणाला टी घ्यायचं हे तुमच्यावर असतं कोणी 20 ला बी घेऊ शकते आता काय विचारलं त्यानं डिटरमाइन चेंज इन विड्थ अँड चेंज इन डेप्थ विड्थमध्ये आणि डेप्थमध्ये काय विचारलं त्यानं चेंज विचारलं ठीक आहे आता तुम्ही डायग्राम जर बनवायचं असेल तर जनरली आपण पहिली डायग्राम पहिली डायमेन्शन्स काय घेत असतो हा बी किती आहे बी 20 आणि याला म्हणायचं टी हा किती आहे 4 आणि लेंथ किती आहे लेंथ 0.2 लेंथ दिलेली नाही काय and length is 500 mm. A bar of cross-sectional dimension 20 mm by 40 mm and length is 500 mm. इधर नहीं है. And length is 500 mm is subjected. तो length कितनी क्या चाहिए 500 mm. चलो अब प्रॉब्लम सॉल्व करते हैं लिया गिवन डाटा हा क्रॉस सेक्शन किती आहे लेंथ 500 है किती आहे बी 20 mm थिकनेस किती आहे 40 mm ओके काय दिलेलं आहे तो टेन्साईल फोर्स म्हणजे पी पी किती आहे 50 किलो न्यूटन 50 × 10⁻³ न्यूटन चेंज इन लेंथ डेल्टा एल किती आहे डेल्टा एल 0.2 mm. Determine the change in width, change in depth, and volumetric strain. Change in width म्हणजे delta b. Change in depth म्हणजे change in thickness delta t. आणि काय विचारलं volumetric strain कशाची व्हॅल्यू विचारली आहे volumetric strain म्हणजे EV. volumetric strain म्हणजे EV. तर सुरुवात पहिला आपण काय करणार आहे जे काही गिव्हन डाटा आहे त्याच्यावरून काही आन्सर कॅल्क्युलेट करू पहिल्यांदा त्याचा एरिया काढून टाकू एरिया काय आहे त्याचा एरिया इज इक्वल टू बी हा एरिया याला काय म्हणतात एरिया हा काय असतो तुमचा एरिया काय एरिया बी किती आहे बी 20 बाय 40 800 mm². व्हॉल्यूम काय असते व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो एरिया इंटू लेंथ व्हॉल्यूम काय असते एरिया इंटू लेंथ किती आहे एरिया 800 लेंथ किती आहे तुमची 500 याच्यावरून व्हॉल्यूम करायचं किती आहे ते 8×45 40
400 into 10 to the power 3 mm cube. इथे ते 400 चेक करायचा याचा आन्सर हा 400 into 10 to the power 3 mm cube. हे कोणाची व्हॅल्यू झाली? व्हॉल्यूमची. ओके, हे कोणाची व्हॅल्यू झाली? व्हॉल्यूमची. अजून शेवटी एक डाटा दिला आहे. म्यू किती आहे? 0.30. म्यू म्हणजे काय? पॉइसन्स रेशो. आता मला सांगा आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे? आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डेल्टा बी डेल्टा टी. हे डेल्टा बी डेल्टा टी येतात कशा? लॉन्जिट्युडिनल ट्रेस. कशात येतात? लॉन्जिट्युडिनल ट्रेस. आणि लॉन्जिट्युडिनल ट्रेस येतो कशा? पॉइसन्स रेशो. कशात येतात? पॉइसन्स रेशो. फॉर्म्युला म्यूचा काय फॉर्म्युला असतो? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन अपॉन लॅटरल. काय तो? लॅटरल स्ट्रेन. लॅटरल अपॉन लिनियर. लॅटरल अपॉन लिनियर. म्यूचा काय फॉर्म्युला? म्यू इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर. आणि हे जे फॉर्म्युला आहेत तुमचे डेल्टा बी डेल्टा टी हे कशात येतात? तर हे लॅटरल स्ट्रेन म्हणजे तुम्हाला म्यू माहित आहे? म्यू माहित. लॅटरल स्ट्रेन मध्ये लॅटरल स्ट्रेन जोपर्यंत माहित होणार नाही तोपर्यंत डेल्टा बी डेल्टा टी कॅल्क्युलेट होणार नाही. पण लॅटरल करण्यासाठी अजून काय पाहिजे? लिनियर पाहिजे. काय पाहिजे अजून? लिनियर. ठीक आहे, लिनियर घेऊ. आणि चेंज इन व्हॉल्यूम विचार. चेंज इन व्हॉल्यूमचा काय? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. काय असते व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन? फॉर्म्युला सांगा. काल लिहिला होता. SV काय आहे? EV इज इक्वल टू SV upon V. E in bracket 1 minus E in bracket 1 minus twice mu किंवा सिग्मा अपॉन A in bracket 1 minus twice mu. म्हणजे EV करण्यासाठी E म्हणजे काय? लिनियर स्ट्रेन. आणि हा स्ट्रेन आणि हा स्ट्रेन काय असतो? सेम आहे. पहिल्यांदा आपण कोणाची व्हॅल्यू काढू? लिनियर स्ट्रेनची. कोणाची व्हॅल्यू काढू? लिनियर स्ट्रेन. Solution. Linear strain is given by linear strain is given by E. काय फॉर्म्युला असते? डेल्टा एल अपॉन एल. तुम्ही म्हणाल हा पण कारण डेल्टा एल दिलेला आहे. डेल्टा एल दिलेला आहे. कारण डेल्टा एल ची व्हॅल्यू 0.2, एल ची व्हॅल्यू 500. किती येते? ई सगळं कॅल्क्युलेशन करा फटाफट. E is equal to सगळं डेल्टा एलची व्हॅल्यू फटाफट सगळ्यांचा कॅल्क्युलेट. 400 into 10 minus 10 Four. raised to the power 6 minus 5 400 into 10 to the power minus 6. -6. स्ट्रेन. स्ट्रेनची व्हॅल्यू 400 into 10 to the power -6. बरोबर आहे? 400 into 10 to the power -6. कशाची व्हॅल्यू आली ते? स्ट्रेनची. फोर मायनस 6 येते का? 0.2 डिवायडेड बाय 500 किती आन्सर येते? 4 into 10 to the power -4. हा 4 into 10 to the power -4 0 तो 2 लावला तो 400 into 10 to the power -6 किंवा कॅल्क्युलेटर मध्ये एवढंच आन्सर येते 4 into 10 to the power -. हे कोणाचं आन्सर झालं? स्ट्रेनचं. ठीक आहे. आता स्ट्रेनचं झाल्यानंतर आता आपण लावू पॉइसन्स रेशोचा फॉर्म्युला. नाऊ म्यू इक्वल्स टू पॉइसन्स रेशो म्यू. काय आहे पॉइसन्स रेशो? म्यू लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. म्यू दिला किती आहे? म्यू 0.3 इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन. लिनियर स्ट्रेनची व्हॅल्यू तुमच्याकडे आलेली आहे. किती आहे? 4 into 10 to the power -4. याच्यावरून कोणाची व्हॅल्यू काढायची? लॅटरल स्ट्रेनची. कॅल्क्युलेशन बरोबर करत जा. बॅडसारखे कॅल्क्युलेशन करू नका. 0.3 चुकीचे येते ना? जे येते ते चांगलं बरोबर आहे. बरोबर तर सांगा. आमच्या कॅल्क्युलेटर किती आहे? 4 into 10 to the power -6. चला याचं कॅल्क्युलेशन करा. 0.3 into 4 एक्सपोनेन्शियल पॉवर -4 तो येते 1.2 into 10 to the power -4. 1.2 into 10 to the power
कोणाची व्हॅल्यू झाली लॅटरल स्ट्रेनची 9. आता लॅटरल स्ट्रेनचा फॉर्म्युला घ्या. now lateral strain is equal to काय फॉर्म्युला असते लॅटरल स्ट्रेन. lateral strain is equal to change in width upon original width आणि change in thickness upon original thickness. ठीक आहे. या इक्वेशन मध्ये किती आहे लॅटरल स्ट्रेन 1.2 10 to the power -4 is equal to डेल्टा बी कॅल्क्युलेट करायचा अपॉन बी किती आहे तुमच्याकडे 20 डेल्टा टी 40 डेल्टा टी कॅल्क्युलेट करायचं अपॉन टी किती आहे 40. याला एका एका इक्वेशन सोबत घ्यायचं. देअर डेल्टा बी ची व्हॅल्यू काय डेल्टा बी इज इक्वल टू 20 into 1.2 into 10 to the power -4. याला सॉल्व करायचं 20 into 1.2 20 into 1.2 20 into 1. किती ते आन्सर सगळा 24 20 into 1.2 24 into 10 to the power -4 MB. डेल्टा बी किती ते डेल्टा बी ची व्हॅल्यू डेल्टा बी इज इक्वल टू 24 into 10 to the power -4 MB. पहिले आन्सर डेल्टा बी. नंतर याच इक्वेशन सोबत डेल्टा टी घ्यायचा. देअरफॉर डेल्टा टी काय म्हणायचा डेल्टा टी इज इक्वल टू 40 1.2 into 10 to the power -4. डेल्टा टी म्हणजे चेंज इन थिकनेस. चेंज इन थिकनेस. तर डेल्टा टी येतो तुमचा 48 into 10 to the power -4 mm. हे तुमचं नेक्स्ट आन्सर. चेंज इन विड्थ चेंज इन थिकनेस. आता काय विचारलाय त्याला तो म्हणतो आता व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन का कोणाची व्हॅल्यू करा व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. काय फॉर्म्युला तुमच्याकडे दोन आहे. जसा डाटा असेल तो घ्यायचा. हा वापरू आपण. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन विचारला ई माहित आहे म्यू माहित आहे सिग्मा अपॉन ए घेण्याची गरज नाही. प्रेस तुम्हाला गिवन नाही. फोर्स अपॉन एरिया सिग्मा अपॉन ए म्हणजे फोर्स अपॉन एरिया. तर काय करायचं तुम्हाला देअरफॉर नो. आता काय करायचं तिसरं उत्तर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. कोणता स्ट्रेन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. कशाला म्हणायचं त्याला ई इन ब्रॅकेट 1 - ट्वाइस म्यू. कुठे गेला ई लिनियर स्ट्रेन. हा लिनियर स्ट्रेन 4 into 10 to the power -4 4 into 10 to the power -4 in bracket 1 - 2 into म्यू. किती आहे म्यू कुठे गेला हा इकडे आहे म्यू 0.3 किंवा 0.30 म्हणू शकता. याला सॉल्व करायचं याच्यावर आन्सर काढायचं तर तुमचा ईव्ही येतो. ईव्ही येतो तुमचा 1.6 into 10 to the power -4 1.6 into 10 to the power -4. हा काय आहे स्ट्रेन आहे. याला युनिट नसते. स्ट्रेनला युनिट असते काय नाही. हे काय आहे डायमेन्शन आहे म्हणून याची युनिट mm. हे काय आहे डायमेन्शन आहे म्हणून याची युनिट mm. हा काय आहे स्ट्रेन आहे. स्ट्रेनला युनिट नसते. स्ट्रेन हॅज नो युनिट. चला लिहा. पार्ट दिला है प्रॉब्लम में. A steel bar 22 mm in diameter 3 meter long is subjected to axial pull of 60 kN. E equals to 2 into 10 to the power 5 Newton per mm square. M हो. Calculate alternation. Alternation म्हणजे चेंज. Alternation म्हणजे चेंज इन लेंथ डायमीटर आणि व्हॉल्यूम. या तिघांमधलं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे चेंज कॅल्क्युलेट करायचं. सुरुवात पहिले आपण डायग्राम करू. सुरुवात पहिले काय करू त्याची डायग्राम. कुठला रॉड आहे हा सर्क्युलर रॉड. कोणता रॉड आहे सर्क्युलर रॉड. किती आहे डायमीटर डायमीटर दिलेली आहे 22 mm आणि लेंथ किती आहे 3 मीटर. कितीचा फोर्स लावला
60 किलो न्यूटन. कितीचा फोर्स लावलाय 60 किलो न्यूटन. फटाफट घेऊन टाका. डायमीटर D इज इक्वल टू 22 mm. इथून प्रॉब्लेम चालू. डायमीटर D 22 mm. लेंथ किती आहे 3 मीटर. मीटरच्या कशात कन्वर्ट करा mm मध्ये 10 टू द पॉवर 3. P ची किंमत किती आहे एक्सेल टूल दिलेलं आहे. किती एक्सेल टूल 60 किलो न्यूटन. 60 किलो न्यूटन 60 into 10 to the power 3 न्यूटन. E ची किंमत किती आहे E equals to 2 into 10 to the power 5 न्यूटन पर mm स्क्वेअर. m कशात येतो पॉइसन्स रेशो. तर m ला काय म्हणतात म्यू. पॉइसन्स रेशो म्हणजे म्यू ची किंमत काय असते 1/m 1/4. 1/4 म्हणजे 0.25. आणि विचारलं काय चेंज इन लेंथ डेल्टा m, चेंज इन डायमीटर डेल्टा d, चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा v, चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा v. तर पहिल्यांदा याचा एरिया कॅल्क्युलेट करू नंतर व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू. काय ती एरियाचा फॉर्म्युला डायमीटर आहे तर फॉर्म्युला काय असते π/4 d स्क्वेअर π/4 22 चा होल स्क्वेअर. किती येते एरिया π/4 × 22 चा होल स्क्वेअर. करा कॅल्क्युलेट फटाफट याचा. Three 380.13 mm स्क्वेअर. आता याचा काढायचा व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असते एरिया इंटू लेंथ. किती आहे एरिया 380.13 इंटू लेंथ किती आहे 3 into 10 to the power 3. 3 into 10 to the power 3. One point 14 into 10 to the power 6 mm cube. येथे 1.16 1.11 1.16. आन्सर मध्ये थोडंफार व्हेरिएशन येते. कोणी 2 पॉईंट घेते कोणी 3 पॉईंट घेते. तो काही प्रॉब्लेम नाही. पहिलं आन्सर काय विचारलं चेंज इन लेंथ. मला सांगा काय असते चेंज इन लेंथचा फॉर्म्युला. डेल्टाचा फॉर्म्युला असते PL/AE. P म्हणजे फोर्स L AE सर्वच आहे तुमच्याकडे. पहिलं आन्सर चेंज इन लेंथ. काय करू पहिल्यांदा चेंज इन लेंथ डेल्टा L. चेंज इन लेंथ डेल्टा L. काय फॉर्म्युला PL/AE. P च्या जागी P 60 into 10 to the power 3. लेंथ 3 मीटर 3 into 10 to the power 3. एरिया कॅल्क्युलेट केला आहे 380.13. E ची व्हॅल्यू कुठे गेला E 2 into 10 to the power 5. याला कॅल्क्युलेट करायचं. याच्यावरून कोणाची व्हॅल्यू काढायची डेल्टा L ची. सांगा किती येते डेल्टा L. पहा इथे काय एवढं 2.36 mm. 2.36 mm. ठीक आहे. व्हॅल्यू थोडंफार कमी जास्त राहू शकतो. 2.36 70 होऊ शकतं. 2 डिजिट लिहिलं काय 3 डिजिट लिहिलं तर काही फरक पडत नाही. पहिले आन्सर. दुसरा काय म्हणते तो चेंज इन डायमीटर काढायला. काय काय कॅल्क्युलेट करायचं डायमीटर. तर चेंज इन डायमीटर कशात येते लॅटरल स्ट्रेन मध्ये. लॅटरल स्ट्रेन कशात येते म्यू मध्ये येते. तर पहिल्यांदा त्याच्यासाठी लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेनसाठी तुम्हाला पहिल्यांदा लिनियर स्ट्रेन काढावा लागतो. पहिल्यांदा काय काढावा लागतो लिनियर स्ट्रेन. नाव पहिल्यांदा लिनियर स्ट्रेन काढू. लिनियर स्ट्रेन इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला लावायचा लिनियर स्ट्रेन. लिनियर स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा L/L. डेल्टा किती आहे 2.367/L 3 into 10 to the power 3. करा फटाफट काढा डेल्टा L किती येते. E ची व्हॅल्यू E ची व्हॅल्यू येते तुमच्याकडे 7.89 into 10 to the power -2. 7.89 into 10 to the power -4. याला युनिट नसते. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आहे लॅटरल स्ट्रेनची. 9 काय असते म्यूचा फॉर्म्युला म्यू इक्वल्स टू म्यू म्हणजे पॉइसन्स रेशो. काय फॉर्म्युला आहे लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन.
लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. काय आहे म्यू? म्यू कुठे आहे? म्यूची व्हॅल्यू पुट करा. कुठे गेला म्यू? हा 0.25 इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन किती आहे? 7.89 into 10 to the power minus 4. याच्यावरून कोणाची व्हॅल्यू काढायची? लॅटरल स्ट्रेनची व्हॅल्यू काढायची. किती येते लॅटरल स्ट्रेनची व्हॅल्यू? सांगा फटाफट. 1.97 into 10 to the power minus 4. 1.97 into 10 to the power minus 4. याला युनिट नसते. लॅटरल स्ट्रेनचा फॉर्म्युला काय आता? लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू काय फॉर्म्युला राहील? डेल्टा डी अपॉन डी. लॅटरल स्ट्रेन किती आहे? 1.97 10 to the power minus 4. डेल्टा डी काढायचा आहे. डायमीटर किती आहे? 22 ने याला मल्टिप्लाय करा. त्याच्यावरून काय बनते तुम्हाला? चेंज इन डायमीटर. तर तुमचं चेंज इन डायमीटर येते 4.34 10 to the power minus 3. 4.34 10 to the power minus 3 mm 10 to the power minus 3 mm. दुसरा एक्सर. आता काय राहिला? चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे आता तुम्हाला चेंज इन व्हॉल्यूम कशात येतो? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनवर. आता हा लिनियर स्ट्रेन म्हणजेच काय? ई. लिनियर स्ट्रेन म्हणजेच काय? ई. तर तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता? ई व्ही इज इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन व्ही ई इन ब्रॅकेट 1 मायनस ट्वाइस म्यू. हा सोडून द्या. डेल्टा व्ही अपॉन व्ही. व्ही आहे ई आहे म्यू आहे. काय नाही फक्त चेंज इन व्हॉल्यूम. नो वी नो दॅट. We know that delta V upon V is equal to E in bracket 1 minus twice V. Delta V upon V ची किंमत किती आहे भाऊ? 1.14 into 10 to the power 6. E ची किंमत किती आहे? E म्हणजे लिनियर स्ट्रेन 7.89 into 10 to the power minus 4. 1 minus twice mu. 1 minus twice mu. याला सॉल्व करायचं. याच्यावरून कोणाची व्हॅल्यू मिळायची? डेल्टा व्ही ची. तुमचा डेल्टा व्ही येतो 449.88. 449.88 आणि व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूमची युनिट काय असते? mm क्यूब. 449.88 mm क्यूब. कॅल्क्युलेशन सॉल्व करून पाहिजे. थोडंफार चेंजेस राहू शकतो. तर हे जर तुमचं राहू. हे पूर्ण मल्टिप्लिकेशन म्हणजे डेल्टा व्ही इक्वल हे याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये समजलं. आणि याचं आन्सर कॅल्क्युलेट करायचं. समजलं. चल